रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। यावर्षी लक्ष्मीपूजन 20 तारखेला करायचं की 21 तारखेला करायचं असा प्रश्न बऱ्याच लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। तर हा सर्व लोकांना पडलेला प्रश्न दूर करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय। दिवाळीतील अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन अर्थात अश्विन अमावस्येचा दिवस आहे। या दिवशी सर्वजण माता लक्ष्मीची पूजा करतात आणि आपल्यासाठी तसेच आपल्या मुलांबाळांसाठी वास्तूसाठी सुख समृद्धी ऐश्वर्य मिळावे म्हणून प्रार्थना करतात। यावर्षी अमावस्या ही तिथी 2 दिवसात विभागून आले असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये लक्ष्मी पूजेबाबत गोंधळ निर्माण झालेला आहे। यावर्षी जी अमावस्या आहे तर ती 20 तारखेला 3:44 सुरू होते आणि ही 20 तारखेला लागलेली अमावस्या 21 तारखेला सायंकाळी 5:54 समाप्त होते। आणि आपण असं पूर्वीपासून ऐकत आलेलं आहे की अमावस्या काळातच आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं असतं आणि 21 तारखेला करायचं म्हटलं तर अमावस्या ही सायंकाळी 5:54 संपते। तर मग अशा वेळेस आपल्याला लक्ष्मी पूजन कधी करायचं हेच बऱ्याच जणांना समजत नाही। तर उदय तिथीनुसार जी तिथी आहे तर ती आपण योग्य मानत असतो। म्हणजे सूर्य उगवल्यानंतर कोणती तिथी पाहतो किंवा सूर्याने कोणती तिथी पाहिलेली आहे तीच तिथी आपण धार्मिक कार्यासाठी महत्त्वपूर्ण मानत असतो। तर हीच ती तिथी आहे ज्याला आपण दर्श अमावस्या असं देखील म्हणतो। 20 तारखेला उगवता सूर्य जी आहे तर ती अमावस्येची तिथी पाहत नाही, कारण की अमावस्या 20 तारखेला दुपारनंतर लागत आहे। 20 तारखेला दुपारनंतर अमावस्या लागली तरी पण ती सूर्याने पाहिलेली नाही, मात्र 21 तारखेला उगवता सूर्य ही तिथी पाहतो आणि म्हणूनच शास्त्रवचनानुसार 21 तारखेची अमावस्या ही लक्ष्मी पूजनासाठी एकदम महत्त्वाची आणि योग्य मानली जाते। उदय तिथीनुसार आपल्याला मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी लक्ष्मी कुबेर पूजन करायचं आहे। 20 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळामध्ये अमावस्या तिथीचा प्रारंभ होत असल्याने ती तिथी प्रदोष व्याप्त मानली जाते। मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबरला मंगळवारी 3 प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या राहणार आहे। म्हणूनच लक्ष्मी पूजन करण्यासाठी मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 हा दिवस शास्त्रमान्य आणि अत्यंत शुभ मानला गेला आहे। या दिवशी अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा योग असल्यामुळे सायंकाळी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटाच्या कालावधीमध्ये लक्ष्मी पूजन करणं सर्वात मंगलकारक ठरलं जाईल असं धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं आहे। म्हणून मंगळवारी 21 ऑक्टोबरला आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं आहे। मग काही पंचांगानुसार असेल, निर्णय सिंधू असेल किंवा धर्मसिंधू असेल, या सर्वांना आधारित असणारी जे शास्त्रवचने आहेत तर त्यांना धरूनच आपण आपले सणवार साजरे करत असतो। त्यामुळे या काही पंचांगानुसार निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू यानुसार सूर्य उगवल्यानंतर कोणती तिथी पाहतो तीच तिथी धार्मिक कार्यासाठी शुभ मानली जाते। त्यामुळे आपल्याला 21 तारखेला लक्ष्मी पूजन करायचं आहे। परंतु लक्ष्मी पूजन कोणत्या वेळेत करायचं, 21 ऑक्टोबरला जरी काही सूर्यास्त लवकर होत असला किंवा होत असला तरी सुद्धा सगळ्यांनी 21 ऑक्टोबरला आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं आहे। लक्ष्मी पूजनासाठीचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त आहे 21 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6:10 ते 8:40 या 2 ते 2.5 तासांच्या कालावधीमध्ये आपण लक्ष्मीचे पूजन करू शकतो। लक्ष्मीपूजन योग्यरित्या योग्य वस्तू वापरून योग्य पद्धतीने कसे करावे, शास्त्रानुसार कसे करावे याबद्दलची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, नक्की पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही अगदी शुभ मुहूर्तावरती लक्ष्मीपूजन करू शकता। अगोदरच आपल्याला साहित्याची आवरावर करायची आहे, म्हणजे ऐनवेळी आपली गडबड होत नाही आणि आपण योग्यरित्या लक्ष्मीपूजन करू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद। माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।